श्री गणेशाय नमः। चैत्र मास महिमा दिवस 6 अध्याय 6 या चैत्र मास महात्म्य कथा मालिकेत आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आपण आपल्या भक्तिविश्व या चॅनलवर सुंदर पवित्र चैत्र महिन्यातील आजच्या या सुंदर दिवशी प्राचीन काळापासून चालत आलेल्या पौराणिक कथा श्रवण करत आहोत। चला तर मग आजची कथा सुरू करूया। सर्वप्रथम यामध्ये आपण अध्याय 6 मध्ये माता कुष्मांडा यांची दिव्य आणि अद्भुत कथा श्रवण करणार आहोत। चैत्र नवरात्रातील आजचा दिवस माता कुष्मांडा यांना समर्पित असतो। नवदुर्गापैकी हा चौथा अवतार मानला जातो। देवी कुष्मांडा ही संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारी आदिशक्ती मानली जाते। कुष्मांडा या शब्दाचा अर्थ असा आहे, कु म्हणजे लहान, उष्मा म्हणजे ऊर्जा किंवा उष्णता आणि अंड म्हणजे ब्रह्मांड, म्हणजेच लहान हास्याने ब्रह्मांडाची निर्मिती करणारी देवी म्हणजे माता कुष्मांडा। लहान हास्य याचा अर्थ स्मित हास्य, म्हणजे तिने तिच्या स्मित हास्याने या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे। पुढे पाहूया ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली। पुराणानुसार सृष्टीच्या सुरुवातीला सर्वत्र अंधारच अंधार होता। कोणताही प्रकाश नव्हता, पृथ्वी नव्हती, आकाश नव्हते। त्यावेळी आदिशक्ती देवीने कुष्मांडा रूप धारण केले। देवीने आपल्या दिव्य स्मिताने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली। त्यांच्या या तेजस्वी प्रकाशातून सूर्य, चंद्र, तारे आणि सर्व ग्रह निर्माण झाले। म्हणूनच देवी कुष्मांडा सूर्यमंडळाच्या मध्यभागी वास करतात असे मानले जाते। चला तर मग पुढे पाहूया देवीचे दिव्य शक्ती रूप कसे आहे। देवी ही दिव्य शक्ती स्वरूप आहे। माता कुष्मांडा अत्यंत शक्तिशाली आहेत। त्यांच्या तेजामुळेच सूर्याला प्रकाश आणि ऊर्जा मिळते असे पुराणामध्ये सांगितले आहे। देवीच्या कृपेने सृष्टीत जीवन आणि ऊर्जा निर्माण झाली, त्यामुळे त्यांना संपूर्ण सृष्टीची जननी असेही म्हटले जाते। माता कुष्मांडाचे स्वरूप कसे आहे हे जाणणे खूपच महत्वाचे आहे। माता कुष्मांडाचे रूप अत्यंत तेजस्वी आणि दिव्य आहे। त्या सिंहावर स्वार असतात। त्यांच्या 8 भुजा आहेत। हातामध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृत कलश, चक्र, गदा, जपमाळ अशा प्रकारे आहे। देवीच्या चेहऱ्यावर नेहमी दिव्य हास्य असते। नवरात्रात भोपळ्याचे विशेष महत्व आहे, कारण माता कुष्मांडाला भोपळ्याचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते। म्हणूनच नवरात्राच्या या दिवशी देवीला भोपळ्याचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे। चला तर मग पुढे पाहूया मातेची पूजा केल्याचे फळ काय मिळते। नवरात्राच्या या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केल्याने जीवनात ऊर्जा आणि सकारात्मकता येते, आरोग्य आणि संपत्ती मिळते, घरात सुख समृद्धी येते, सर्व संकटे दूर होतात। म्हणून देवी कुष्मांडा संपूर्ण सृष्टीला जीवन देणारी शक्ती मानली जाते। या कथेतून मिळणारा विशेष संदेश काय आहे हे जाणून घेऊ। पुढे जाणून घेऊया या कथेतून मिळणारा विशेष संदेश। माता कुष्मांडाची कथा आपल्याला शिकवते, जीवनात हास्य आणि आनंद अत्यंत आवश्यक आहे। स्मित हास्याने अडचणी दूर होतात आणि अनेक संकटातही आपले लक्ष्य साध्य करता येते। खऱ्या भक्तीमध्ये अडचणीची पर्वा नसते। चला तर मग देवी कुष्मांडाची छोटीशी प्रार्थना व मंत्र ऐकूया। ओम देवी कुष्मांडाय नमः। हे माता कुष्मांडा, आम्हाला हास्य प्रदान कर, आनंद आणि भक्ती प्रदान कर। जर तुम्हाला ही दिव्य कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर मग आपण उद्या भेटूया चैत्र नवरात्र विशेष कथा दिवस 7 अध्याय 7 मध्ये माता स्कंद माता देवीच्या महात्म्य कथेत, म्हणजेच या आपल्या कथा मालिकेच्या पुढील भागात। जय श्रीराम।